नमस्कार भक्तांनो, आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत अद्भुत आणि दिव्य रात्रीबद्दल। ही रात्र आहे वैकुंठ चतुर्दशीची रात्र, ज्या रात्री भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते। यालाच म्हणतात हरिहर भेट। 2025 मध्ये ही पवित्र रात्र कधी आहे? या वर्षी वैकुंठ चतुर्दशी येत आहे 4 नोव्हेंबर 2025 मंगळवारच्या दिवशी। या दिवशी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत देवांची ऊर्जा अत्यंत जागृत असते, म्हणून या रात्री केलेली सेवा आणि प्रार्थना अत्यंत फलदायी ठरते। ही रात्र का विशेष आहे? कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी ही रात्र वर्षातून एकदाच येते आणि या रात्री भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची भेट होते असं मानलं जातं। कथा अशी सांगितली जाते, भगवान विष्णूंनी एकदा संकल्प केला, मी शिवलिंगावर शंकराची पूजा करीन। आणि भगवान शंकरांनी संकल्प केला, मी श्रीविष्णूची पूजा करीन। त्या रात्री दोघे देव एकत्र आले काशीच्या भूमीवर पंचगंगा घाटावर। ती होती हीच वैकुंठ चतुर्दशीची रात्र आणि या वर्षी ती पवित्र रात्र येते 4 नोव्हेंबर 2025 ला। त्या भेटीचं प्रतीक काय आहे? ती भेट म्हणजे विष्णू आणि शंकर यांचं एकत्व। ती भेट म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडातील सौहार्द आणि एकता। त्या क्षणी अंधार नाहीसा झाला, प्रकाशाने संपूर्ण जग उजळलं। या रात्री काय केल्याने पुण्य मिळतं? शास्त्र सांगतं, जो भक्त या रात्री 12 वाजता जागृत राहतो आणि भक्तिभावाने ही सेवा करतो, त्याच्या आयुष्यातला अंधार कायमचा दूर होतो। ती सेवा कोणती आहे? ती सेवा म्हणजे शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करणं आणि विष्णूला बेलपत्र अर्पण करणं। होय, हीच ती सेवा। ही देवांची देवाणघेवाण। शंकराला विष्णूची प्रिय वस्तू तुळशी आणि विष्णूला शंकराची प्रिय वस्तू बेलपत्र। ही सेवा करण्याची योग्य वेळ रात्री 12 वाजता, मध्यरात्र, जेव्हा आकाशात शांतता असते, देवांचा काळ सुरू असतो, तेव्हा ही सेवा करावी। या वर्षी ही सेवा करण्याची वेळ असेल 4 नोव्हेंबरची रात्र, सकाळचे 11:24 ते दुपारचे 12:16 या दरम्यान। सेवा कशी करावी? प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। 2 देवघरात दिवा लावा। 3 विष्णू आणि शंकराच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसा। 4 तुळशीपत्र शंकराला अर्पण करा। 5 बेलपत्र विष्णूला अर्पण करा। 6 नंतर हा मंत्र जपा, हरिहर एकत्व नमः, विष्णुशिवाय नमो नमः। या सेवेमागचं रहस्य, ही सेवा म्हणजे अहंकाराचा नाश आणि प्रेमाचा प्रकाश। जसं विष्णू आणि शंकर यांनी आपापसात मतभेद न ठेवता एकमेकांची पूजा केली, तसंच आपणही मनातील अंधार दूर करून प्रेम आणि शांतीचा प्रकाश आणावा। या रात्री जागरणाचं महत्त्व, रात्री 12 वाजता देव आपल्याजवळ असतात, त्यावेळेस मन शांत आणि शक्तिशाली असतं। त्या क्षणी केलेली प्रार्थना थेट वैकुंठापर्यंत पोहोचते। काय म्हणावं प्रार्थनेत? हे हरिहर देव, माझ्या मनातील अंधार दूर करा, माझ्या आयुष्यात प्रकाश आणा आणि सद्बुद्धी, शांती आणि समृद्धी द्या। या रात्री दीपदान करणेही अत्यंत शुभ आहे। 14 दिवे देवघरात किंवा घराच्या चौकटीवर लावा। 1 दिवा शंकरासमोर, 1 विष्णूसमोर लावा। दिवा पेटवताना मनात म्हणा, जगातील सर्व अंधार नाहीसा होवो। हरिहर भेटीचं आध्यात्मिक महत्त्व, ही भेट आपल्याला शिकवते की देवांमध्ये भेद नाही। विष्णू आणि शंकर हे एकाच शक्तीचे 2 रूप आहेत। जो भक्त दोघांची एकसमान भक्ती करतो, त्याला आयुष्यात कधीच दुःख भोगावं लागत नाही। या रात्री करावयाच्या काही शुभ गोष्टी, तुळशीपत्र आणि बेलपत्र देवाला अर्पण करा। दीपदान करा। गाईला खाऊ द्या। गरिबांना अन्नदान करा। संध्याकाळी देवासमोर बसून ध्यान करा। या रात्री टाळाव्या अशा काही गोष्टी, राग करू नका, वादविवाद टाळा, अस्वच्छता करू नका, मांसाहार किंवा निंदा करू नका। वैकुंठ चतुर्दशीचे आशीर्वाद, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवस, आयुष्यातील अडथळे दूर करणारा दिवस, मन शांत, आत्मा प्रकाशमय करणारा दिवस।
काय लाभ होतो? जीवनात शांती, समृद्धी आणि आरोग्य येतं. घरातील नकारात्मकता नष्ट होते. मनात प्रेम, श्रद्धा आणि समाधान टिकतं. देवाचा आशीर्वाद मिळतो. हे हरिहर देव, या वैकुंठ चतुर्दशीच्या 4 नोव्हेंबर 2025 रात्री आमचं मन उजळा, आमच्या आयुष्यात प्रकाश भरा आणि आमचं जीवन आनंदमय करा. मित्रांनो, जर उपवास नसेल तरी हरिहर भेटीच्या या पवित्र रात्री तुळशी आणि बेलपत्राची सेवा नक्की करा. कारण रात्री 12 वाजता केलेली ही सेवा तुमच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करते. ही रात्र भक्तीची आहे. ही रात्र प्रेमाची आहे. ही रात्र हरिहर एकतेची आहे. जय वैकुंठ चतुर्दशी.